हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। आज आपण 34 साइज कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पहा। व्हिडिओवर काही समजलं नाही तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, तुम्हाला त्याचा रिप्लाय दिला जाईल किंवा त्याच्यावरती व्हिडिओ बनवला जाईल। तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला पण सबस्क्राइब करा। तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। मी इथे एक कार्डशीट पेपर घेतलेला आहे बघा, या पद्धतीने बॅक साइड पार्ट आणि फ्रंट पार्ट आपण सोबतच कटिंग करणार आहोत। इथं तुम्ही पाहू शकता बंद बाजू आहे, तुम्ही ओपन बाजूने ठेवलं तरीही चालेल, काही अडचण नाहीये। फक्त आपण नवीन स्टार्टिंग करतो पेपर कटिंग करताना किंवा ब्लाउज हे करताना, तर आपल्याला ती एक सवय लागावा, कारण की आपण ब्लाउज कटिंग करताना नेहमी बंद बाजूनीच बॅक साइड जो आहे तो आपण कटिंग करत असतो आणि ती एक सवय लागावी की आपण ही बंद बाजूनीच पेपर कटिंग ही ब्लाउज कटिंग करावा, त्यासाठी आपण पेपर कटिंग सुद्धा बंद बाजूनीच करत असतो। तर त्यासाठी बाकी काही नाही, तुम्ही ओपन बाजूनी पेपर कटिंग केली तरीही चालेल आणि बंद बाजूनी केली तरीही चालेल। आता हे दोन पार्ट आपल्याला वेगळे करावाच लागतात शेवटी, कारण की दोन पार्ट, एक बॅक साइड आणि एक फ्रंट पार्ट, त्यामुळे मी ओपन बाजूनीच ठेवतीये। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। उंची आहे 13.5 इंच प्लस मी त्याच्यामध्ये 1 इंच घेते 14.5 इंच, म्हणजे ही झाली उंची। तर वरच्या साइडनी टाकते, इकडनं आपण 14.5 इंचावरती मार्किंग करून घेऊ। इथं उंची किती पण असू शकते तुमची, 13 ही असू शकते, त्याचबरोबर तुमची 12.5 ही असू शकते किंवा 14 असू शकते, तर तुम्ही इथं 15 इंच पण घेऊ शकता। आपल्याला इथे टाकायचं आहे शोल्डर, तर मी शोल्डर घेणार आहे इथं 5.5 इंच। पहा इथं शोल्डर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसं टाकायचं ते सांगते। सर्वात तर पहिला आपण 2.25 इंच गळारुंदी ओपन ठेवायची आहे, त्याच्यानंतर तुमच्या आवडीनुसार शोल्डर इथं घ्यायचंय। आता हे शोल्डर झालेलं आहे संपूर्ण, तुम्ही जर इथून इथपर्यंत बघितलं तर 3.25 इंचाचं शोल्डर झालेलं आहे आणि शिवल्यानंतर हे शोल्डर 2.25 इंचाचं तयार होईल। पण आपण इथं थोडंसं कट करतोच, जसं आपण स्टिचिंग करताना थोडंसं छाट आपण जसं म्हणतो आपण थोडंसं कटिंग करतोच, तर त्या पद्धतीने 2.5 इंचाचं बसून जाईल। तर त्यानुसार तुम्ही इथं शोल्डरचं माप टाकू शकता। तुम्ही 5 इंच घेतलं तरीही चालेल, जर तुमचा डीप गळा असेल जास्त तर तुम्ही अगदी 4.5 इंचाचं पण शोल्डर इथं टाकू शकता तुमच्या आवडीनुसार। मी इथं 5.5 इंचाचं शोल्डर टाकलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून घेऊ शकता। त्याच्यानंतर आपल्याला मुंडा उंची जी आहे ती घ्यायची आहे 5.5 इंच। सरळ लाईन मारून घेऊ आपण बघा, या पद्धतीने। छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आपल्याला इथं बघा। 34 छाती आहे, तर 34 छातीचा चौथा भाग येतो 8.5 इंच आणि त्याच्या पुढे आपल्याला टाकायचं आहे 2 इंच शिलाई मार्जिन। इथं तुम्ही शिलाई मार्जिन हे 1.5 इंच पण घेऊ शकता। इथं खाली कमरेचा चौथा भाग टाकायचा असतो आणि त्याचबरोबर 1 इंच टक्स मार्जिन घ्यायचं असतं खालच्या साईडला आणि त्याच्यानंतर 2 इंच ही शिलाई मार्जिन ठेवायचं असतं। तर मी इथं सरळ लाईन मारून घेणार आहे, तुम्ही सरळ लाईन मारून घेतली तरीही चालेल, काही अडचणी आहे तेच माप निघतं शेवटी। थोडंसं मागे पुढे होऊ शकतं अर्धा इंचाचा फरक, कारण की छातीमध्ये आणि कमरेमध्ये जवळजवळ 4 इंच 5 इंच 3.5 इंच असं अंतर राहू शकतं, काही अडचण नाही। तुम्ही सरळ इथं एक लाईन मारून घेतली तरीही चालेल। 1.5 इंच इथं मोंढ्याचा आकार घेऊ शकता। तुमचा जर जास्त डीप गळा असेल, जसं की मी तुम्हाला सांगते 10-11 इंच असा असेल, तर तुम्ही 1 इंचावरती बॅक साईडचा मोंढ्याचा आकार काढून घेतला तरीही चालेल, काहीही अडचण नाही। तुमच्याकडे अशी पट्टी असेल तर तुम्ही पट्टीचा वापर करून छान असा आपला जो आहे मोंढ्याला आकार हा देऊ शकता। छान असं याचाही शेप छान निघतो। ज्यांना शेप जमत नाही त्यांनी ह्या पट्टीचा वापर केला तरीही चालणार आहे। बघा अशा पद्धतीने आपण इथं आकार हा देऊन घेतलेला आहे। त्याचबरोबर आपण इथं बॅक साइड आणि फ्रंट पार्ट सोबत कटिंग करणार आहोत, जसं मी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने। आता आपण एक खालचाही मोंढ्याचा आकार थोडासा आतमध्ये अर्धा इंच येईन असं राऊंड देऊन घ्यायचा बघा, या पद्धतीने। अशा पद्धतीने आता हा एक आपला बॅक साइड झाला आणि एक फ्रंट पार्ट झाला। त्याचबरोबर आपण आता इथं पुढचा गळा टाकून घेऊ। तर सर्वात पहिलं मी तुम्हाला एक बॅक साइड पार्ट जो आहे तो वेगळा करून दाखवते।
कारण दोन्हीही पार्ट आपण कटिंग करतोय. तर आपण बॅक साईड जो आहे तो वेगळा करून घेऊ आणि त्याच्यानंतर फ्रंट पार्ट मी तुम्हाला कटिंग करून दाखवते. तर सर्वात पहिलं आपण मोंढ्याचा आकार बॅक साईडचा कट करून घेऊ. आता इथं तुम्ही जर बघितलं तर आपण इथं हा एक फ्रंट पार्ट आणि एक बॅक साईड पार्ट जसा वेगळा करून घेतला. आता हा जो खालचा पार्ट आहे आपला, जो आपण एक बॅक साईडचा आकार काढून घेतला मोंढ्याचा, तो आपला बॅक साईड पार्ट. हा एक बॅक साईड पार्ट आपण साईडला ठेवू. आता आपण फ्रंट पार्टची कटिंग करू. त्याच्यानंतर मी बॅक साईडवर तुम्हाला गळाही काढून दाखवणार आहे. बघा, आता हा आपला फ्रंट पार्ट आपण याच्यावर कटिंग करणार आहोत. तर आपण इथं पुढचा गळा टाकून घ्यायचा आहे. तर मी इथं पुढचा गळा जो आहे तो घेते आहे 6 इंचावरती. आपण गळा रुंदी घेतली होती 2.25 इंच वरच्या साईडला, तुम्ही खालच्या साईडला 2.5 इंच घेऊ शकता. डीप मध्ये गळा असेल तरीही छान दिसतो, किंवा 2.25 इंच वर घेतलंय म्हणून खाली पण 2.25 इंच घेऊ शकतो, पण तो जास्त चिवळ होतो, त्यामुळे तुम्ही इथं 2.5 इंच घेतलात तरीही चालणार आहे. कटोरी ब्लाउज आहे त्याच्यामुळे आपण इथं गोल गळ्याचा आकार देऊन घेऊ अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपण हा जो फ्रंट पार्ट मोंढ्याचा आकार आहे तोही आपण इथे कट करून घेऊ. पहा, अशा पद्धतीने हा आपण फ्रंट पार्टचाही मोंढ्याचा आकार काढून घेतलेला आहे. आणि हा आपला गळा घेतलेला आहे. आता आपल्याला टाकायची आहे योगपट्टी. तर योगपट्टी जी आहे ती आपल्याला टाकायची आहे 2.5 इंचावरती. 2.5 इंचावरती योगपट्टी टाकून घेतल्यानंतर आपण ही जी साईड आहे आपली गळ्याची, इकडनंच आपण 3.5 इंचाचं मार्किंग करून घेऊ शकतो, किंवा 2.5 इंच घेतल्यानंतर तुम्ही वरच्या साईडला 1.25 इंच मोजून घेतलं तरीही चालतं, जसं तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेलच. आता इथून हा असा आकार आपण हा देऊन घ्यायचा आहे योगपट्टीला. हे बघा, अशा पद्धतीने आपण हे काय केलेलं आहे, आकार देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला टाकायची आहे कटोरी. बघा, कटोरी मी कशी काढते तुम्हाला सांगते, कारण की मी 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही शिलाई मार्जिन 2 इंच घेशाल त्यावेळेस तुम्ही इथं कटोरीला अशा पद्धतीने जर फोल्ड केलं, जसं आता आपली घडी किती आलेली 10.5 इंच, तर याचा मधला सेंटर जर घेतला तर आपली इथली कटोरीचा आकार जो आहे, म्हणजे कटोरी जी आहे ती आपली निघणार आहे 5.25 इंचाची. 5.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. त्याच्यानंतर इथून आपण घेणार आहोत 1 इंच. त्याचबरोबर फ्रंट पार्टचा मोंढ्याच्या आकारापासून 2.5 इंच पॉइंट घ्यायचा आहे आणि इथून द्यायचा आहे शेप. तर ही झाली आपला 34 साईजच्या कटोरीचा शेप. कटोरीचा शेप देताना व्यवस्थित द्यायचा. जेवढा तुम्ही चांगला शेप देशाल तेवढी तुमची कटोरी चांगली निघणार आहे. आता आपण इथे हे पार्ट वेगळे करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला काय काय चेंज करायचं, कटोरी कशी वाढवायची ते पण पाहू आपण. व्हिडिओवर कंटिन्यू शेवटपर्यंत पाहत राहा. काही समजलं नाही तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, किंवा तुम्हाला समजलं तर तेही सांगा. व्हिडिओ कसा वाटला तोही सांगा. कोणत्या गावातून कोणत्या शहरातून व्हिडिओ बघतात तेही सांगा. त्याचबरोबर आपण आता कटोरी ही वेगळी करून घेऊ. गळा वेगळा करून घेतलेला आहे आपण, योगपट्टी पण वेगळी करून घेतलेली आहे, आणि ही कटोरी पाहू शकता तुम्ही किती छान आपलं हे क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला काहीही चेंज करायचा नसतो. आणि ही जी योगपट्टी आहे हिच्यामध्ये तुम्हाला 1.25 इंच खाली वाढवायचं आहे. ज्यांना स्मॉल योगपट्टी पाहिजे आहे, म्हणजे योगपट्टी वाढवायची नाहीये, आम्हाला आहे एवढीच योगपट्टी पाहिजे आहे, तर त्यांनी पण कशी कटोरी जी आहे कट करायची याच्या आधीचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. ज्यांना स्मॉल योगपट्टीवाली कटोरी ब्लाउजची कटिंग करायची आहे त्यांनी मला कमेंट करा, मी त्यांच्याबरोबर व्हिडिओची लिंक शेअर करीन, बरोबर. पण ह्या कटिंगमध्ये तुम्हाला आता ही जी कटिंग बघताय 34 साईजची, यामध्ये तुम्हाला खालून 1.25 इंच ही कटोरी वाढवायची, ही जी योगपट्टी आहे ही वाढवायची आहे खालच्या साईडनी, नाहीतर मग तुमचा फ्रंट पार्ट हा तुम्हाला कमी पडेल. त्याच्यानंतर आपल्याला आता कटोरी कशी वाढवायची ते पाहू. त्याचबरोबर बघा, मी इथे एक वेगळा पेपर घेतला, कारण की एका पेपरमध्ये जे आहे कटोरी वाढवायला जागा शिल्लक राहत नाही. हा पेपर घेतलेला आहे. ह्या पेपरवर आपल्याला काय करायचंय, ही जी कटोरी आहे जशीच्या तशी आखून काढायची आहे.
आपण ही कटोरी वाढवल्यानंतर आपली जी जुनी कटोरी आहे, जशी ही आत्ताची कटोरी, हिचा काहीही उपयोग राहत नाही. तर मग आपण तिचा वापर काहीच होत नाही. आपल्याला ही कटोरी वाढवून घ्यावा लागते. आता ह्या कटोरीचा आपल्याला काही उपयोग नाही, आपण ही साईडला ठेवून देऊ. आता आपल्याला काय करायचं, ह्या कटोरीचा मधला सेंटर काढायचा आहे. सर्वात तर पहिलं ही कटोरी जी आहे हिचा मधला सेंटर काढायचा. टेप फोल्ड केला की इथं मधला सेंटर हा बरोबर निघतो. किंवा आपली जुनी कटोरी जी आहे ही काढलेली, हिचं फोल्ड केलं की इथलाही आपला मधला सेंटर हा व्यवस्थित निघतो. आता कटोरी जी आहे आपली ती ह्या साईडने बघा किती वाढवायची, 1 इंच वाढवायची आहे. जी ही साईड आहे आपली गोल आकाराची तिकडनं, आणि इकडनं जे आहे आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. हुकलूक पट्टीच्या साईडने 1.5 इंच वाढवायचं आहे आणि गोल आकाराच्या साईडने 1 इंच योगपट्टी जी आहे ती वाढवायची आहे. आणि जो आपण मधला पॉइंट घेतला, इथून आपल्याला खाली 1.5 इंचावरती एक पॉइंट घ्यायचा आहे. बघा अगदी बरोबर आपला पॉइंट बसलेला आहे. आणि हुकलूक पट्टीच्या साईडने अगदी थोडंसं आपल्याला आपण हुकलूक पट्टीला किती कपडा जातो आपला तेवढंच आपल्याला इथे वाढवायचं आहे, 1/2 इंच. अगदी 2 रेषा, अगदी ह्या ज्या 2 रेषा आहेत एवढंच वाढवायचं आहे. जास्त नाही वाढवायचं, नाही तर मग तुमचा गळा जो आहे तो लुजिंग पडू शकतो. अशा पद्धतीने. आणि जर नाही वाढवलं तर काय होतं, बऱ्याच वेळा बऱ्याच मैत्रिणींना पहिलं हुक लावलं की ते टाईट होतं. त्यामुळे तुम्ही इथं थोडंसं का होईना वाढवून घ्यायचं. आता आपण देऊ कटोरीला शेप. आता इथं कटोरीला चांगला शेप द्यायचा आहे, गोल आकाराचा शेप द्यायचा आहे. तुम्ही जेवढा चांगला शेप देशाल तेवढी कटोरी तुमची छान सुरेख आणि छान दिसन, आणि शेपही तिचा छान येईल, आणि फिटिंगलाही कटोरी जी आहे ती छान बसणार आहे. आणि इथं जे पॉइंट आपण खाली 1.5 इंच घेतला तो आपल्याला इथे जोडून द्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही ही आपली निघलेली आहे 34 साईजची कटोरी. बघा आपली ही 34 साईजची कटोरी निघलेली आहे. आता आपण हिला कट करून घेऊ. तुम्हाला व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल बघायला तर सबस्क्राईब करा. हे बघा किती छान आपली कटोरी निघलेली आहे. आणि ही जी आपली क्रॉस पट्टी आहे ती याच्यामध्ये व्यवस्थित फिट होणार आहे. आणि ही कटोरी जी आहे आपण ज्यावेळेस वाढवू तेव्हा ह्या पार्टपेक्षा आपली कटोरी जी आहे ती 1 इंचानी एक्स्ट्रा होणार आहे. त्यावेळेस ही कटोरी आपली बरोबर जी आहे याच्यामध्ये फिटिंगला बसणार आहे. त्याचबरोबर आपलं इथं हा बॅक साइड पार्ट आहे, त्याचा गळा मी तुम्हाला सांगते कसा घ्यायचा आहे म्हणून. तर आपण इथं आता ही घेतलेली आहे गळाची रुंदी 2.25 इंच, आणि त्याच्यानंतर आपण इथं हा आपला आहे बॅक साइडचा गळा. जसं आता आपण डीप गळा घेतलेला आहे तर 10 इंच घेतलेला आहे मी गळा. खालून गळा रुंदी ही 2.5 इंच. पाहू शकता तुम्ही स्केच पेनचा कलर थोडासा डाऊन झालेला आहे. तर आता इथं पाहू शकता तुम्ही, इथं आपण घेऊया गोल गळा. डीप गोल गळा घेऊ शकता, डीप मटका गळा घेऊ शकता, आणि इथं आपण हा कट करून घेऊ. तर अशा पद्धतीने हा आपला बॅक साइड पार्ट तयार झाला, आणि हा फ्रंट पार्टही आपला संपूर्ण तयार झालेला आहे. आता ही कटोरी आपण बघू कशा पद्धतीने तयार झालेली आहे म्हणून. खाली जर तुमचं खालीवर झालेला असेल तर ते तुम्ही कट करून टाकू शकता, काही अडचण नाही त्याला. बघा अशा पद्धतीने हा आपण इथं घेतलेला आहे. त्याचबरोबर आता इथून आपल्याला घ्यायचा आहे 1.25 इंचाचा पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला. 1.5 इंचाचा नाही घ्यायचा, तर आपल्याला 1.25 इंच घ्यायचा.
वरचा टक जो आहे तो 2.5 इंच, 2.25-3 इंच पण घेऊ शकता। आता ही कटोरी जो आपण इथं फोल्ड करून घ्यायची, कटोरीचा जो टक्स आहे तो। आणि ही बघा आपली 34 छातीची कटोरी, किती छान असा हिचा शेप निघलेला आहे, पाहू शकता। बरोबर ही इथे अशी याच्यामध्ये फिटिंग मध्ये बसणार आहे। ही ज्या वेळेस आपण याच्यामध्ये बसवू, स्टिचिंग करू, त्यावेळेस ही बरोबर याच्यामध्ये फिटिंग मध्ये बसणार आहे। तर अशा पद्धतीने हे आपलं पॅटर्न तयार झालेलं आहे 34 छातीचं। नक्की ट्राय करून बघा। त्याचबरोबर ही बाही पण मी तुम्हाला कटिंग करून दाखवते। इथं बाहीची उंची आपली 4 इंच आहे, तर आपण 5 इंचावर मार्किंग करून घेऊ आणि एक सरळ लाईन देऊन घेऊ 5 इंचावरती। इथं तुमची जी काही बाहीची उंची असेल त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता, उंचीनुसार तुम्ही इथं उंची टाकून घ्यायची आहे। जी आपण लाईन मारून घेतली तिथूनच आपल्याला 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आणि सरळ लाईन मारून घ्यायची। आता आपल्याला इथून घ्यायचा आहे दंडघेर। बघा आपला जो काही दंडघेर आहे तो टाकून घ्यायचा। जसं मी 6 इंचावर मार्किंग करते आणि 2 इंच शिलाई मार्जिन घेते। बघा आता ह्या रेषेवरती आपल्याला एक मोंढा राऊंड घ्यायचा आहे। जो मोंढाचा आपला मोंढा घेर आहे तो आपल्याला घ्यायचा। तो कसा काढायचा, आपण बॅक साईडला जे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं ते आपल्याला इथे सोडून द्यायचं। त्याचबरोबर आपलं इथं अर्धा इंच आपण जे शोल्डरला जॉईंट करतो तेही आपल्याला सोडून द्यायचं। त्याच्यानंतर याचा राऊंड मोजायचा आहे आपल्याला मोंढ्याचा। बघा या पद्धतीने जर असं मोजला तर हा किती भरतोय, 7.5 इंच। 7.5 इंचावर आपल्याला इथं तिरकं मोजायचं आहे। 7.5 इंचावरती एक तिरका पॉइंट आपल्याला या रेषेवर घ्यायचा आणि त्याच्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आणि हे आपलं इथं फिटिंग येतं। मग आता इथून द्यायचा आपल्याला बाहीचा शेप। बघा अशा पद्धतीने हा आपला येतो बाहीचा शेप। त्याचबरोबर आपला आतमध्येही आपण अर्धा इंच पॉइंट घेऊन अशा पद्धतीने हा बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे। म्हणजे खोल भाग हा आपला जो फ्रंट पार्टला लागला जातो तो आपल्याला इथे आखून घ्यायचा आहे। आता आपण ही बाही कट करून घेऊ। तर आपण संपूर्ण 34 साईजचं जे पॅटर्न आहे ते आपण इथं पाहिलं, कशा पद्धतीने कटिंग केलं। आता तुम्ही हे ब्लाउज आहे ते स्टिचिंग करायचं आहे आणि मग मला कमेंट करून सांगा तुमचा ब्लाउज तुम्हाला कसा बसला। तर मग चला आजचा व्हिडिओ इथं संपवते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण बघितला त्याबद्दल तुमच्या सर्व मैत्रिणींचे खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।